अरे कधीतरी खरं बोल. जमिनीचा हप्ता द्यायचा नाहीतर शेती कसायला द्यायची मगच बोलायचं, कळलं का? आता यो काय चुकीचं बोलतोय सांग बरं. हा, तुला हप्ता द्यावा लागेल, तू तसं कबूल केलंय. आप्पा होय कबूल केलंय मी, पण आता नाहीत माझ्याकडे पैसे. आता मला काय लॉटरी बिटरी लागली काय? माझ्याकडे नाही येणार पैसे आता. नाही येणार पैसे तुझ्याकडे, मग गप गुमाने शेती करायला द्यायची. तो सालगाडी आता सगळी शेती करणार, सगळी. आता यावर पुन्हा चर्चा नको, विषय संपला, क्लोज. मोठा पैसेवाला ए जेवाय वाढ चल. या सुधाकरशी जरा प्रेमानं काय बोललो, जरा जास्तच डोक्यात जायला लागलाय. आणि त्याचा एवढा इंटरेस्ट का वाढलाय त्या जमिनीत? ती जमीन जर का खरंच कसायला दिली तर तिथे गंगाची माझी डेड बॉडी पुरली ती वर येईल. आधीच तो जामकर माझ्याविषयी कसून चौकशी करतोय. तुम्ही सुधाकर भाऊजींना खरंच दारूची बाटली दिली? होय, ऐकलं नाही बाहेर? काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करायची? तुम्ही ना त्यांच्या लय माग माग करत असता. अहो लालीजी, भाऊ आहे तो माझा, मोठा दादा आहे. हा आता जमिनीच्या वादामुळे जरा नाराज आहे माझ्यावर. तीच नाराजी दूर करायचा प्रयत्न करत होतो, पण त्याने बलताचा अर्थ घेतला. माझ्या ना नशिबात भावाचं प्रेम नाहीच वाटतं. काय गरज नाही असल्या प्रेमाची. बघितलं ना कसे बोलले तुम्हाला ते, मला अजिबात नाही आवडलं. तुम्ही त्यांचे पैसे देऊन टाका. अरे देऊन टाका म्हणजे माझ्याकडे असे तर दिले असते, नाहीत माझ्याकडं. ही चैन विका आणि देऊन टाका. अहो ती नका लय विचार करू, घ्या चैन. अहो पण मी तुम्हाला प्रेमाने दिली होती ना, तुम्हाला ती आवडली होती. आत्ता माझ्यासाठी ही चैन महत्वाची नाहीये. माझ्या नवऱ्याचा मान जास्त महत्वाचा आहे. आणि चैनीचं काय, पुढे जाऊन अशा 10 चैनी करू आपण. नाही खरे करू 10 चैनी, पण सुधाकर दादाला पैसे दिले तर तो शांत बसेल का? थोड्या टायमासाठी का होईना त्यांचं तोंड बंद होईल, तेवढं बास आहे की आपल्याला. ही चैन विका आणि देऊन टाका त्यांचे पैसे. मी काय करू तुमचं? काय करू मी ना देवाचे आभारच म्हणले पाहिजे, त्याला धन्यवाद म्हणलं पाहिजे की एवढी समजूतदार बायको मला दिली. तुम्ही ना नशीब काढलंय बघा मी. हो, तुमच्या इतकी समजूतदार बायको माझ्या नशिबात आली.